विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी धुळ्यात पुतळ्याला अनुयायांनी केलं अभिवादन। महापरिनिर्वाण दिनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात बाबासाहेबांच्या प्रतिमेचं केलं पूजन। महापरिनिर्वाण दिनी संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि सामूहिक बुद्धवंदना। आणि धुळ्यातील आंबेडकरी युवकांचा अनोखा उपक्रम महापरिनिर्वाण दिनी राबविलं एक वही एक पेन अभियान। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं। पोलीस खात्यातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, देवपूर पोलीस ठाण्याचे PSI कैलास दामोदर यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी आंबेडकरी चळवळीतर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर KA सेंदाने, ज्येष्ठ दलित नेते शशिकांत वाघ, SU तायडे, लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप अप्पा साळवे, महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण, भैयासाहेब पारेराव, योगेश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे श्यामकांत सनेर, कैलास चौधरी, कांतीलाल दाळवाले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे, संजय भांबरे, राजूबाबा शिरसाट, रत्नशील सोनवणे, मणिबाबा खैरनार, मुकेश खरात, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, पैलवान योगेश पगारे यांच्यासह आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। महार रेजिमेंटच्या सैनिकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना दिली। महार रेजिमेंटचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भारत, जय महार रेजिमेंट। विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय संविधानाचे जनक, भारतीय पैदल सेनेतील परमवीर चक्र पदक तथा युद्ध रणक्षेत्रातील सर्वच पदकांनी सन्मानित शूरवीर रेजिमेंट द महार रेजिमेंटचे प्रणेते निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर साहेबांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। आणि या निमित्ताने सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे नंदुरबार जिल्हा महार रेजिमेंटच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि या पुतळ्यावर आलेल्या सर्व भीम अनुयायांच्या वतीने या ठिकाणी मानवंदना परेड करण्यात आलेली आहे। धन्यवाद। जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। आज दिनांक 6 डिसेंबर 2025 आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते। त्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आज धुळे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेतर्फे व यशसिद्धी ग्रुप माजी सैनिक या सर्वांच्या वतीने व धुळे शहरातील सर्व तमाम बौद्ध समाजाच्या वतीने व बहुजन समाजाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज 69वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून त्यांना माजी सैनिक यशसिद्धी ग्रुपच्या तर्फे मानवंदना देण्यात आली। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेतर्फे या ठिकाणी त्रिचरण पंचशील घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज मानवंदना देण्यात येऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे। व सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सतत चालू राहील यासाठी व सर्वांनी हे कार्य सतत बाबासाहेबांचं कार्य पुढे नेण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करण्याची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। आणि बाबासाहेबांचं कार्य सतत सुरू राहील यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही सर्वांनी शपथ घेऊन
आजचा या ठिकाणी बाबासाहेबांना खरी आदरांजली सर्वांच्या वतीने अर्पण करण्यात आलेली आहे. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय, जय भारत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, विद्यमान अध्यक्ष मनोज गर्दे, कोषाध्यक्ष तुषार बापना, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, रवींद्र नगराळे, पंकज पाटील, पुरुषोत्तम पाटील, वीरेंद्र मोरे, आकाश सोनवणे, कल्पेश पाठक, राकेश गाळणकर, शरद वेंदे, दिग्विजय गाळणकर, अनीस खाटीक, सय्यद सानिल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी आज महापरिनिर्वाण दिन आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि चैत्यभूमी मुंबई येथे त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आले. न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा जनसागर त्यांच्या अंत्ययात्रेसाठी उसळला होता. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिलं, या संविधानामध्ये प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना, महिलांना सगळ्या मूलभूत अधिकार प्राप्त झाल्यामुळे आज देश आपला संपूर्णपणे एकीकृतपणे असून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्तरोत्तर घटनेच्या माध्यमातून ही प्रगती झालेली आहे. म्हणून आज आपण या परिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अर्पण करीत आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे शहरातील संदेशभूमी येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच सामूहिक बुद्धवंदना म्हणण्यात आली. याप्रसंगी भंते आनंद, संदेशभूमी संवर्धन व संरक्षण समितीचे प्रमुख आनंद सैंदाने, विजय भांबरे, संप्रती बळसाने, बाळासाहेब अहिरे, DK निकम, चंद्रगुप्त खैरनार, आबा अमृतसागर तसेच महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त जवान उपस्थित होते. यावेळी भंते आनंद यांनी उपस्थितांना उपदेश केला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असा संदेश देणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने धुळे शहरातील समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीनं एक वही एक पेन या उपक्रमाचं सालाबादाप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी धुळेकर नागरिकांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी त्यांच्या पुतळा परिसरात गर्दी करीत असतात. मात्र बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशवंत असणाऱ्या वस्तू न आणता एक वही एक पेन या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शालेय साहित्य पोहोचावं या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून धुळ्यातील आंबेडकरी युवकांच्या वतीनं एक वही एक पेन या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं. यावेळी विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच समस्त आंबेडकरी युवकांच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समस्त आंबेडकरी युवक व कालकथित पॅन्थर विशाल संजय पगारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी एक वही एक पेन हा उपक्रम आणि गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येते. या उपक्रमाचं उद्दिष्ट असे की येणाऱ्या अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीमानवांतर्फे मोठ्या प्रमाणात फूल, हार, मेणबत्ती आणण्यात येतात. त्याच्याऐवजी
प्रत्येक अनुयायांनी एक वेळी एक पेन आणून या उपक्रमाला सहकार्य करून जेणेकरून समाजाच्या गरीब घटकापर्यंत आमची ही छोटी मदत एक वही पेन यामार्फत होईल अशी सुंदर संकल्पना पॅन्थर विशाल संजय पगारे यांच्यातर्फे गेल्या अनेक वर्षापासून राबवण्यात येते व त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. शहरातील समस्त आंबेडकरी युवक, आंबेडकरी समाज, अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे या उपक्रमात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.